कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। सिंधुदुर्गात देवगड निपाणी राज्यमार्गावर मोठं भगदाड, काँक्रिटीकरण सुरू असूनही दुर्लक्ष। पडम ते रोहा रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यातून जीवघेणा प्रवास, 28 जुलैपासून तीव्र आंदोलनाचा इशारा। माणगाव नाट्यगृहाचं काम रखडलं, नागरिकांमध्ये उदासीनता तर कलाकारांमध्ये असंतोष। आणि कोकण रेल्वेची रोरो सेवा गणपतीसाठी सुरू, कारसह प्रवास आता रेल्वेतून। पाहुयात सविस्तर वृत्त। सिंधुदुर्गात देवगड निपाणी राज्यमार्गावर तोंडवळी ते बावशी दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी तब्बल 3 ते 4 फुटांचे मोठे भगदाड पडले। आश्चर्याची गोष्ट म्हणजे भगदाडातूनही वाहनांची वाहतूक सुरूच आहे। सध्या मार्गाचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, मात्र रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भगदाडाकडे ठेकेदाराकडून पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होतोय। या भागातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने कुठल्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांनी याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी आता स्थानिकांकडून होतीये। रोहा तालुक्यातील पडम ते रोहा मार्ग म्हणजे प्रवासात जीव धोक्यात घालण्यासारखाच झालाय। रस्त्यात इतके मोठे खड्डे आहेत की रस्ता आहे की खड्डा याचा पत्ताच लागत नाही। रेल्वे फाटकाचा त्रास आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन खासदार सुनील तटकरे यांनी 3 वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचं काम मंजूर करून घेतलं होतं, पण आजही त्याचं काम संथ गतीने सुरू आहे। एका माहितीनुसार खड्ड्यामुळे एका महिलेला आपला जीव देखील गमवावा लागला। यावर आदेश देऊनही ठेकेदारानं केवळ माती टाकून समज केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता संतप्त झालेल्या नागरिकांनी 28 तारखेपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का, हाच खरा प्रश्न आहे। एवढे की किमान ठीक आहे, रोडचं काम चालू आहे ना, तर रोजचे रोज रोड लेवल तरी केला पाहिजे। आता जेसीबी असून लेवल मारली तर तेव्हा तिथून आम्हाला तिथून फिरवतो, पण भरपूर म्हणजे भीती वाटते, कारण कसं आहे गाडी पूर्ण टर्निंगला झुकते, पलटी होण्याची भीती वाटते। तर मी रोज इथून गाडी घेऊन जातो रोहाला, पॅसेंजर घेऊन जातो, पॅसेंजर घेऊन येतो, परंतु जेवढे पैसे काही 100-200 रुपये कमवतो, जास्तीत जास्त 500 रुपये धंदा रिक्षाचा होतो, आणि तो सगळा धंदा मला रोज पंक्चर होते, कुठला टायर कसते, कुठला नट होते, ह्याच्यातच माझे पैसे जातात। आणि गेले 3-4 वर्ष हे असंच चाललंय। तर हा रस्त्याचे खड्डे नुसते भरू नका, मातीने भरतात, दुसऱ्या दिवशी तसेच होतात। व्यवस्थित रस्ता करा, हेच आमचं हेतू आहे, दुसरं काहीच नाही। मला एवढं सांगायचं आहे, मी एवढं सांगू इच्छितो की ही दयनीय अवस्था आहे। आताच्या आता येत्या 10 मिनिटात तिसऱ्यांदा गेट बंद होऊन तिथं आम्हाला उभा राहून राहायची वेळ आलेली आहे। आणि त्या रोडवरती त्या ट्रॅकवरती जे खड्डे पडलेले आहेत त्याच्यावर त्यांच्या शासनाने लक्ष घालून योग्य त्या खात्याने त्यावर लक्ष केंद्रित करून ते खड्डे दुरुस्त करण्यात यावे। व पीडब्ल्यूडीने जो खालील जो रस्ता जे डागडुगपणा जो केलेला आहे तो व्यवस्थित जर केला नाही तर आमचे एका भाडा मारून वेळोवेळी टायर पंक्चर होणे व गाड्या नादुरुस्त होऊन पॅसेंजर लोकांना त्रास होणे हे आम्हाला दुखापत आहे। ही येणेकरून आमच्यावर लक्ष केंद्रित करून दुखापत दूर करावी हीच आमची त्या खात्याकडे विनंती आहे। गेलं तर त्या रस्त्याला किती वेळा ते सारखी खडे टाकतात, कायच टाकतात, पण ते रस्ता चांगला काय बनवून ठेवतच नाहीत। काय करायचं या लोकांनी? बाईकवर जाणाऱ्यांना त्रास आहे, गाड्या चालवतात, 4 व्हीलर चालवतात, त्यांना किती त्रास आहे ते। आणि हा मधीतच कॉलम टाकलाय, ठीक आहे, काम आहेच, काम करायला पाहिजे, परंतु काय तिथं सारखे खड्डे पडतात, तिथं काय डबलचा चांगला हे केला तर होणार नाही का? ते व्हायला पाहिजे। आम्ही गेले 2.5-3 वर्ष वारंवार प्रशासकाला या रस्त्याच्या दुर्व्यवस्थेविषयी वारंवार त्यांना दाखवत आहोत की हा रस्ता पूर्णतः नादुरुस्त झालेला आहे, त्याची पूर्तता आम्हाला करून द्यावी। परंतु
ते आमच्या विनंती अर्जाकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत आहेत। आम्ही आमच्या स्थानिक आमदार खासदारांना सुद्धा याची दखल दिलेली आहे, पण त्यांच्या आदेशाला पण ते धुरकावली करून इथे दुर्लक्षच करत आहेत। अनेकांचं इथे अपघात होत आहेत। खारापटी गावातील एका रिक्षा चालकाच्या पत्नीने इथे प्राण सुद्धा गमावले, तरी पण हा रेल्वे ठेकेदार जो आहे RK अदानी मला वाटतं त्याचं नाव आहे, परंतु त्याची एवढी दादागिरीच म्हणावी लागेल चाललेली आहे की ह्या रस्त्यांबाबत अनेक नागरिकांना होणारा त्रास, माझे रिक्षा चालक एवढे नाराज आहेत की म्हणून माझी एकदा पुन्हा विनंती आहे की हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे। नागरिकांना होणारा त्रास मी खरोखर शब्दात सांगू शकत नाही। तर आपण आता रोहा रेल्वे स्थानक येथील उड्डाणपुलाच्या इथे आहोत। साधारण 2.5 ते 3 वर्ष या उड्डाणपुलाचे काम चालू आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या उड्डाणपुलाच्या लगतच जो रस्ता आहे, जो मुख्य रोड आहे, त्याला अक्षरशः खड्ड्याचे स्वरूप आलेले आहे। नक्की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे समजायला मार्ग नाही आहे। साधारण 2.5 ते 3 वर्ष झाले सातत्याने खासदार आमदारांकडे ही तक्रार स्थानिक नागरिक करत असतात। त्यानंतर आमदार खासदारांकडून वेळोवेळी येथील अधिकाऱ्यांना तसेच ठेकेदाराला सूचना दिल्या गेल्या असतात, परंतु फक्त सूचनेचं पालन म्हणून या खड्ड्यांमध्ये माती टाकून एक प्रकारे समज केला जातो। अजून किती दिवस असा नागरिकांना या रोहेकरांना हा त्रास सहन करावा लागत आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे। कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी दिल्या, आशा लावल्या, पण आजही कोकणचा माणूस रोजगाराच्या आणि उत्पन्नाच्या संधीपासून दूरच ठेवला जातोय। कोकण रेल्वेचे RRM बापट यांना एका स्थानिकांनी थेट फोनवर जाब विचारलाय। परप्रांतीयांना ठेके मिळतात पण कोकणातील भूमिपुत्रांना का नाही, हा सरळ मराठी माणसावर आणि कोकणवासियांच्या हक्कावर अन्याय असल्याचं ठणकावून सांगण्यात आलंय। कोकणची जमीन संपादित करून कोकणकरांना वंचित ठेवणं हे कोकण विरोधी धोरण असल्याची संतप्त भावना व्यक्त केली जाते। आता कोकण रेल्वे प्रशासनानं याबाबत खुलं आणि पारदर्शक उत्तर द्यावं अशी जनतेची मागणी आहे। नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई करत तब्बल 3,77 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त केलाय। या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून फरहान शेख या मुख्य आरोपीकडून कंटेनरसह 22.40 लाखांचा गुटखा कामोठे परिसरात जप्त करण्यात आलाय। पुढील तपासात भिवंडी येथून गुटखा आणल्याचं समोर आलं आणि मग येवई गावाजवळील गोदामावर छापा टाकत 3.54 कोटींचा गुटखा साठा हाती लागलाय। फरहान शेखला 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून इतर आरोपींनाही न्यायालयात हजर करण्यात आलंय। ही कारवाई संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून आता या साखळीतील इतर दोषींवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे। अंमली पदार्थ तसेच गुटखे याच्याविषयी मोहीम उपकार तीव्र केलेली आहे। त्याच कारवाईच्या अनुषंगाने आमचे अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी अधिकारी श्री संदीप निगडे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना व त्यांच्या टीमला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की टेम्पो क्रमांक MH48CB 5931 हा कामोठ्याकडे हायवेने येत आहे आणि त्याच्यात अवैध गुटखा आहे। त्या अनुषंगाने 21/7/2025 रोजी सदर ठिकाणी छापा टाकला। हायवेवर सदर टेम्पो मिळून आला। तिच्यात गुटखा व टेम्पोचा माल मिळून 22,40,000 रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा मिळून आला। सदर इसमावर कामोठे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला, त्यास अटक केली। त्याचे नाव फरहान शेख असे आहे। त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली, त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला। त्या दरम्यान त्याला पुन्हा विचारपूस केल्यावर त्याने भिवंडीमध्ये एका ठिकाणी त्याला तो टेम्पोत माल मिळाला होता, तो ट्रकमधून अनलोड करून ते देतात असं सांगितलं होतं। त्या पॉईंटवरची माहिती काढून त्या ठिकाणी छापा टाकला। आमचे जवळपास 4 अधिकारी आणि 20 अंमलदार असे पथक आम्ही पाठवले। त्या ठिकाणी आम्हाला सदर आरोपीच्या सांगितल्याप्रमाणे 4 आयशर टेम्पो मोठे ट्रक त्या ठिकाणी कंटेनर मिळून आले। सदर कंटेनरमध्ये एकूण 2,72 लाखाचा गुटखा मिळाला। त्यात वाहनांची किंमत 1 कोटीच्या जवळपास आहे, म्हणजे 1.5 कोटीच्या वर गुटखाची किंमत आहे। गुटख्याची 2 कोटी असे मिळून आलेले आहे। सदर गुटखा मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतलेला आहे। हा गुटखा मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरात विक्री होण्याकरता आलेला होता आणि कॉलेज किंवा तरुण वर्गांपर्यंत हा गुटखा पोहोचू नये म्हणून आम्ही तो पहिलेच ताब्यात घेतला आणि जप्त केलेला आहे।
मराठी अमराठी वाद आता थेट नवी मुंबईच्या महाविद्यालयांपर्यंत पोहोचलाय। भाषेच्या वादावरून एका 20 वर्षीय मराठी विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकनं अमराठी तरुणांनी गंभीर हल्ला केला। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणात संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, पण त्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी मागणी मनसेनं केली आहे। मनसे नेते गजानन काळे यांनी वाशी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले। मराठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून मनसेने यावर ठाम भूमिका घेतली आहे। पोलीस प्रशासनाने सध्या तपास सुरू केला आहे। निश्चितपणे जेव्हापासून हा हिंदी मराठी सक्तीचा विषय जो हिंदी सक्तीचा सुरू आहे, त्याच्यानंतर राजसाहेबांच्या झालेल्या सभा असेल किंवा पत्रकार परिषद असेल आणि त्याला निशिकांत दुबेंसारखे किंवा अबू आझमीसारखे हे मराठी द्वेष्टे आणि महाराष्ट्रद्रोही जी लोक आहेत, यांच्या विधानामुळे आता हा विषय अगदी महाविद्यालयीन स्तरापर्यंत गेलेला आहे। महाविद्यालयातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून कॉलेजच्या मुलांच्या एका अमराठी मुलाने आपल्या सोबत काही मुलांना घेऊन हॉकी स्टिकने एका मराठी मुलाला मारहाण केल्याची घटना वाशी आणि वाशीतल्या एका कॉलेजमध्ये घडली। काल दिवसभर पोलिसांनी ती चौकशी केली। पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर FIR केलेला आहे। त्याला आता नोटीसही देण्यात आलेली आहे। मी आपल्या त्या मराठी मुलाची काल आणि आज घरी जाऊन चौकशी केली, त्याची विचारपूस केलेली आहे मनसे म्हणून। तो मुलगा आता तरी स्थिर आहे, पण याचा आघात मात्र मानसिक आघात त्याच्यावरती झालेला आहे आणि त्याला आधार देण्यासाठीच आम्ही त्याच्या घरी गेलो। आजही त्याला भेटलो आणि पोलीस स्टेशनने पुढे काय कारवाई केली याची चौकशी करायला आज आम्ही आलो होतो। इथले सिनियर PI धुमाळ साहेब यांनी तात्काळ याची चौकशी केली। समोरच्याला योग्य ती समज आणि मराठी भाषेतला जो काही इशारा दम असतो तो पोलिसांनी दिलेला आहे। आम्हाला तेच सांगणं आहे, कुणाचंही शैक्षणिक आयुष्याचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे। तो 19-20 वर्षाचा जरी मुलगा असला, जो अमराठी मुलगा आहे, तो एकाच महाविद्यालयात एकाच क्लासरूममध्ये, पण ही घटना महाविद्यालयापर्यंत येते, तर याचा विचार सरकार आणि यंत्रणांनी करणं गरजेचं आहे। कणकवली तालुक्यातील हळवल शिवडाव मार्गाची दयनीय अवस्था अखेर संपणार आहे। तब्बल 1 किलोमीटर रस्ता खड्ड्यांनी भरला होता, त्यामुळे वाहन चालक, शालेय विद्यार्थी आणि बस चालकांना रोजचाच त्रास सहन करावा लागत होता। अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले गेले, पण कोणतीच ठोस कारवाई झाली नव्हती। मात्र वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियातून सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासन जागं झालं आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गुरुवारपासून रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात हा मार्ग खड्डेमुक्त होणार असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांनी यासाठी पालकमंत्री आणि माध्यमांचे आभार मानले आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन खासदार नारायण राणे यांनी थेट दिल्ली गाठली आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे। या भेटीत त्यांनी कोकणात अधिक गणपती स्पेशल रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी स्पष्ट मागणी केली आहे। कोकणात दरवर्षी लाखो भाविक गणपतीसाठी गावाकडे जातात, मात्र ट्रेन मिळणं हे मोठं आव्हान बनतं। त्यामुळे यंदा गर्दीचा अचूक अंदाज घेऊन जास्तीत जास्त विशेष गाड्या सोडाव्यात, जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही अशी विनंती नारायण राणे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे। माणगाव शहरात 8 वर्षांपूर्वी मंजूर झालेलं नाट्यगृह आजही अपूर्ण अवस्थेतच उभं आहे। माणगावच्या न्यायालय मार्गावर शासकीय विश्रामगृहाशेजारी सुरू झालेलं हे काम निधीअभावी अर्धवट राहिलंय। कलाकार असोत वा नाट्यप्रेमी नागरिक सर्वांमध्ये निराशा आणि असंतोष आहे। या नाट्यगृहासाठी जेवढा निधी मंजूर झाला तो आता पुरेसा राहत नाही, कारण 8 वर्षात साहित्याचे दर आणि मजुरीमध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे जुन्या बजेटमध्ये काम पुढे नेणं शक्य नाही, असं स्थानिक कलाकार आणि जाणकार नागरिकांचं म्हणणं आहे। शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं हे नाट्यगृह मंजूर केलं होतं, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाला गती मिळालेली आहे। उपविभागीय अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणती प्रतिक्रिया दिली नाही। आता या प्रश्नावर शासनानं लक्ष द्यावं, पुनर्मूल्यांकन करून आवश्यक निधी मंजूर करावा अशी मागणी कलाकारांच्या वतीनं केली जाते। अन्यथा हे नाट्यगृह आणखीन किती वर्ष रखडणार हा खरा प्रश्न ठरतोय। शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेनं राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे झालेल्या जिल्हास्तरीय आंदोलनात मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला।
दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या भागातून प्रहारचे कार्यकर्ते एकत्र आले होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्या, अन्यथा लढा तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, समन्वय समिती जिल्हाध्यक्ष अशोक भुसकुटे, संजय सुर्वे, उपाध्यक्ष गौतम सावंत, रमेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। सर्व दिव्यांगांचे व वंचित घटकांचे तारणहार आदरणीय बच्चू कडू यांच्या मागणीनुसार आज 24 जुलै 2025 आज आपण पूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलनचा इशारा भाऊंनी दिलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आज लांजा तहसीलदार ऑफिस कार्यालयासमोर लांजा जिल्ह्यातील दिव्यांग, त्याचबरोबर शेतकरी, शेतमजूर, आमचे म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांनी मिळून आजचा हा रास्ता रोको लांजा तहसील समोर आम्ही क्षणभर करून आमचे दैवत, दिव्यांगांचे दैवत बच्चूभाऊ कडू यांच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि या सर्वांमुळे हा आजचा रास्ता रोकोचा हा जो आमचा हे आंदोलन होतं ते यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे। रायगड जिल्ह्याची ओळख भाताचा कोठार अशी होती, पण आता मात्र ही ओळख धुसर होत चालली आहे। एकेकाळी 80 ते 90 हजार हेक्टरवर भात लागवड केली जायची, पण आता हे क्षेत्र घटून 50 ते 60 हजार हेक्टरवर आलंय। कारण एकच, गाव सोडून शहराकडे होणारं स्थलांतर। सध्या जिल्ह्यात 70 ते 80% भात लागवड पूर्ण झाली आहे। उर्वरित शेतीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे। हवामान विभागानं आज आणि उद्याचा ऑरेंज अलर्ट दिला असून पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली तर उरलेली शेती वेळेत पूर्ण होईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे। बळीराजा आता आभाळाकडे डोळे लावून बसलाय। पाऊस येणार की नाही याकडे सगळं अवलंबून आहे। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। कोकण रेल्वेने पहिल्यांदाच कोलाड ते वर्णा दरम्यान रोरो म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ सेवा सुरू केली आहे। 23 ऑगस्ट पासून सुरू होणारी ही सेवा 11 सप्टेंबर पर्यंत चालणार असून प्रत्येक दुसऱ्या दिवशी ट्रेन धावेल। सायंकाळी 5 वाजता कोलाडहून सुटलेली गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता वर्णा स्थानकात पोहोचेल। प्रत्येक कारसोबत 3 प्रवाशांना 3 AC किंवा सेकंड सिटिंग मध्ये प्रवास करता येणार आहे। कारसाठी 7,875 रुपये तर प्रवाशांसाठी 935 रुपये किंवा 190 रुपये इतकं भाडं निश्चित केलं गेलं आहे। बुकिंग 21 जुलैपासून सुरू झाली असून 13 ऑगस्टपर्यंत उपलब्ध आहे। ही सेवा महामार्गावरील वाहतूक, प्रदूषण आणि खर्च कमी करून सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी देणार आहे। गणपतीच्या पार्श्वभूमीवर रोरो हा एक दमदार पर्याय ठरणार आहे। कोंकण रेलवे में प्रवास करने वाले हमारे सभी सम्मानित रेल यात्रीगण, बहुत ही महत्वपूर्ण त्यौहार गणपति आने को है और इस बार गणपति उत्सव पर हमने अपने रेल यात्रियों के लिए एक तोहफा के रूप में एक विशेष योजना बनाई है। आपकी बहुत मांग थी कि मुंबई से गोवा तक की एक ऐसी यात्रा हो जिसमें आप अपनी कार अपने साथ ले जा सकें। तो एक मिनी रोरो ट्रेन जिसमें एक साथ हम 40 कार आपकी बुक करके कोलाड से वर्ना तक, जो कि गोवा में है वर्ना, वहाँ तक आप ले जा पाएंगे। आपकी यात्रा के लिए इस ट्रेन में एक 3rd AC कोच भी होगा जिसमें आप टिकट खरीद करके बैठ सकते हैं। कोच के अंदर आपके लिए लिनन और केटरिंग की भी व्यवस्था होगी। एक 2nd क्लास का भी कोच लगाया जा रहा है ताकि जो लोग 2nd क्लास में यात्रा करना चाहें वो भी एक वैलिड टिकट खरीद कर यात्रा कर सकते। ये पहली सेवा आरंभ होगी 23 अगस्त से, शाम को 5 बजे कोलाड स्टेशन से चलेगी और अगले दिन सवेरे 5 बजे वर्ना गोवा के यार्ड में पहुंचेगी। आप 12 घंटे में कोलाड से वर्ना पहुंच पाएंगे और ये अत्यंत न्यूनतम दरों पर आपके लिए कार ट्रांसपोर्टेशन की व्यवस्था की गई है। सिर्फ 7,875 रुपये में आपकी किसी भी किस्म की कार इस रोरो स्पेशल कार सर्विस से आप वर्ना तक पहुंचा पाएंगे। ऑल्टरनेट डे पर यह सर्विस होगी। 23 तारीख को पहली सेवा कोलाड से और 11 सितंबर को आखिरी सेवा वर्ना से होगी। और इस यात्रा के दौरान आपकी संरक्षा सुरक्षा का भी विशेष ध्यान रखा जाएगा।
21 जुलाई से इसके रजिस्ट्रेशन आरंभ हो चुके हैं और 13 अगस्त तक इसके रजिस्ट्रेशन होंगे। उसके बाद रजिस्ट्रेशन करना संभव नहीं होगा। आपसे गुजारिश है कि इस विशेष सुविधा का जो कोंकण रेलवे में पहली बार आपके लिए किया जा रहा है, इसका भरपूर लाभ उठाएं और जल्द से जल्द अपनी कारें बुक करें, ताकि आपको गणेश उत्सव के दौरान बहुत आरामदायक यात्रा मिले और साथ ही आपकी कार भी आपके साथ ट्रांसपोर्ट हो सके। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे परशुराम उद्योजक संघटनेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि वार्षिक क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता, लेखक आणि अर्थतज्ञ दीपक करंजीकर आणि व्याख्याते संजय मोरे उपस्थित होते। कामगारांच्या मुलांनी शालेय जीवनात मिळवलेल्या यशाबद्दल गौरव करण्यात आला। संजय मोरे यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन दिलं, तर दीपक करंजीकर यांनी संस्कृती जपण्याचे महत्त्व सांगत युवकांना प्रेरणादायी संदेश दिला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सखी थरवळ यांनी केलं, तर अध्यक्षीय प्रास्ताविक ॲडव्होकेट राज आमरे यांनी केलं। यावेळी उद्योजक संघटनेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। मार्ग शिल्लक आहे। व्हॉट्सअपवर मिळतं ते ज्ञान नाही, ती माहिती आहे। माहिती आणि ज्ञानाच्या मध्ये बऱ्याच गोष्टी उभ्या असतात, ते काय ते तुम्हाला मी सांगणारच आहे। असं पूर्वी प्रार्थना होती, तमसो मा ज्योतिर्गमय, असतो मा सद्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय। म्हणजे आमचे प्रवास हे अंधाराकडून प्रकाशाकडे व्हायला लागतात। त्या प्रकाशाकरता एकच धागा असतो, तो संस्कृतीचा। तुमचा प्रवास माहितीकडून ज्ञानाकडे जेव्हा होईल, तेव्हा सरांनी मगाशी सांगितलं, मोरे सरांनी, त्या प्रत्येक गोष्टी करणं तुम्हाला शक्य होईल असं मला वाटतं। माहिती ही सुरुवात आहे आणि ज्ञान ही पण सुरुवात आहे, पण ती एका वेगळ्या पातळीवरची सुरुवात आहे। त्यामुळे प्राथमिक पातळीवरच्या सुरुवातीवर उभं राहू नका। येणारी माहिती खरी आहे आणि ती माहिती आहे न विसरता तिच्याकडे बघाल तर पुढचं तुम्हाला काही मिळेल। खरं इंडस्ट्रियल एरियातल्या माणसांनी असे कार्यक्रम करावे हे मला वाटतं मी पहिल्यांदा अनुभवतोय। त्यातही प्रशांत पटवर्धन मला म्हणले की आम्ही सगळ्यांचाच सन्मान करतो, म्हणजे गुणवान विद्यार्थ्यांचा करतो, उत्कृष्ट फॅक्टरीज मधल्या व्यवस्थापकांचा करतो, नंतर कामगारांचा करतो, अकुशल कामगारांचा करतो आणि जे उद्योजक आपला उद्योग भरभराटीला आणतात त्यांचाही करतो। सर्व स्तरावरच्या आपल्या आयुष्यात धडपडणाऱ्या माणसांच्या पाठीवर थाप देणं हे सगळ्यात मोठं काम तुम्ही करत आहात आणि त्या कामामुळेच तुमचा हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष सुरू आहे आणि हे मोटिवेशन लोटे परशुरामला अजून जिवंत आहे। संस्कृती आहेच परशुरामाची आणि ती पुढे नेणारी माणसं पण इथेच आहे। सरांनी तुम्हाला करिअरच्या खूप संधी सांगितल्या। मसळा येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भव्य मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, रोहा आणि द युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच खासदार सुनील तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या पुढाकाराने ही कार्यशाळा पार पडली। या कार्यशाळेत UPSC, MPSC, कंबाईन, गट ब, क, पोलीस भरती अशा विविध परीक्षांसाठी कोणती रणनीती आणि अभ्यास पद्धत असावी यावर तज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन दिलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर, शगुफ्ता जहांगीर, बबन मनवे यांच्यासह शाळेचे प्राचार्य धर्मराज पाटील आणि विविध मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद दिला। अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून संपूर्ण देशभर विविध उपयुक्त उपक्रम राबवले जातात। त्या मालिकेत गुहागर तालुक्यातील वाकी जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। वह्या, पेन आणि इतर आवश्यक साहित्य यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आलं। परिस्थितीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू असल्याचं आयोजकांनी सांगितलं। या कार्यक्रमाला गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे पदाधिकारी, जिल्हा निरीक्षक आणि जिल्हा सेवा अध्यक्ष यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। महाराज संस्था यांच्या वतीनं आम्ही आरेवाकी या शाळेत मोफत वह्यांचं वाटप करणार आहे आणि सर तुम्हाला जमलं तर थोडा वेळ काढा
तर मी त्यांना बोललो की मी ह्या पदावरच ह्यासाठी आलोय. अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी गावात इतिहास घडला. तब्बल 1000 आदिवासी जोडप्यांनी एकत्र विवाह बंधनात अडकत सामूहिक विवाह सोहळा गाजवला. कातकरी समाजसेवा संस्थेच्या वतीनं आणि त्यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या भव्य सोहळ्याला आदिमुन्नत सेवा संघ आणि आदिवासी विकास प्रकल्पाचाही मोलाचं सहकार्य लाभलं. डॉक्टर भगवती नंदा आखाड्याच्या महामंडलेश्वर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या उपक्रमाचं कौतुक करत सामाजिक एकात्मता आणि आर्थिक बचतीचा संदेश दिला. पारंपरिक पद्धतीनं मोठ्या खर्चाशिवाय पार पडलेल्या या सोहळ्याला नवविवाहितांना सरकारी योजनांचं मार्गदर्शन देत आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणाचं उत्तम उदाहरण ठरलं. असा उपक्रम म्हणजे सामाजिक परिवर्तनाची जिवंत प्रेरणा आहे. हा कार्यक्रम आदिवासी समाजासाठी एक खूप उपकृत करून जातोय की त्याच्यामध्ये सगळ्या 1000 आदिवासी जोडप्याने एकत्र करून हा सामुदायिक विवाह सोहळा जो केलेला आहे हा खरोखर समाजामध्ये एक वेगळी प्रेरणा देत आहे. आणि खरोखर असे कार्यक्रम या समाजात व्हावे जेणेकरून खर्चाचा तरतूद ही कमी होईल आणि सामाजिककरण एकत्रीकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाकडे आपला एक वेगळा दृष्टिकोन ठरेल. ह्यासाठी ह्या कार्यक्रमाला मी इथे उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाला मी माझे शुभाशीर्वाद देत आहे. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम करत असताना आदिविकास प्रकल्प ह्या विभागाने या कार्यक्रमाला जो काही निधी आहे किंवा ATCकडनं जो काही निधी प्रकल्प विभागाला दिला जातो त्या ह्याच्यामध्ये काही वेळा दीर्घाई होते किंवा बऱ्याच अडचणीतून ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे आक्षेप उभे केले जातात किंवा प्रश्नचिन्ह उभे केले जातात. तर ज्या प्रश्नचिन्हाची जी सूची आहे ती एकदा डिक्लेअर करून ती त्या प्रकल्प जो अधिकारी आहेत त्यांच्याकडे देऊन जे विभागाचे कार्यकर्ते आहेत त्यांना त्याचा समावेश करून त्यांना त्या प्रकल्पाबद्दल माहिती देऊन ह्या कार्यक्रमाच्या बऱ्याच गोष्टी ज्या जड केल्या जात आहेत त्या शिथिल करून ह्या कार्यक्रमाचा निधी ह्या सामान्य जनतेकडे कसा लवकरात लवकर पोहोचवला जाईल आणि त्याच्या ज्या कार्यकाल पद्धती किंवा त्याच्यामध्ये असणारा जे काही कागदपत्र आहेत त्याची पूर्तता ही योग्य आणि सूक्ष्म रीतीने करताना जरा शिथिलता दाखवून त्या लवकरात लवकर त्यांच्याकडे तो निधी द्यावा अशी मी प्रकल्पाला एक विनंती करते. कोकणातून थेट रुपेरी पडद्यावर झळकलेली सलोनी सुर्वे ही संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी गावची कन्या सध्या प्रकाशझोतात आली आहे. सलोनीचा पहिला मराठी चित्रपट वाजवरे 1 ऑगस्टला रिलीज होतोय. लहानपणापासूनच नृत्य अभिनयाची ओढ असलेल्या सलोनीने थिएटरपासून सुरुवात करून घेतला वसा टाकू नको, जय जय स्वामी समर्थ, श्रीपाद वल्लभ यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. अस्तित्व, मोरूची मावशी, श्रीमंत दामोदरपंत यांसारख्या नाटकांमधून तिने रंगभूमीवर देखील स्वतःची छाप सोडली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये मराठी नाटक सादर करताना कोकणच्या कन्येनं आपली ओळख पक्की केली आहे. आता तिचा पहिला सिनेमा प्रदर्शित होत असल्यानं सलोनीच्या यशस्वी प्रवासाला कोकणात गौरव मिळतोय. मर्द को दर्द नहीं होता. कौन बोला मर्द को दर्द नहीं होता? माझ्या हनुमानजींना जर वेदना होतात तर आपण तर माणसंच आहोत ना. माणसंच आहोत ना. किरगावच्या राजाचा मानाचा ढोल कोण वाजवणार? मिलिंद नाही वाजवणार. मला वाजवायचे पोटासाठी, आईच्या मानासाठी आणि बापाच्या बाटल्यांसाठी. तुला एक संधी देतो. जसं माझ्या सीमाला शोधलंस ना तशी एखादी चांगली नोकरी शोध आणि ढोल वाजवायचा नाद सोडून दे. कसं सोडू मी ढोलाचा नाद? मला नाही दुसरं काही. तुम्ही लोक असं काय वेगळं करता? शेवटी तुम्ही पण रस्त्यावरच वाजवता ना. अरे पण आपण करू तरी काय शकतो? त्या मिलिंदचं काहीतरी केलंच पाहिजे. आणि काही झालं तरी त्याला मी हा खेळ जिंकू देणार नाही. हा पान आहे, आपण याला कशाला वापरतो? स्क्रू फिट करायला. पण कधी मोटार, सायकल, तर कधी कधी लोकांना फिट करायला आपण वापरतो. पण जरा काट्याशी जरा जपून, तू लगेच चावतो. तुझा साबण अंगाला. चल बाई. तुमचं काय हे मस्त करता तुम्ही. बुलबुल वाजवणार काय? सोपं आहे, मी शिकवतो ना. फक्त एवढंच करायचं आहे. टांग 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 टांग. सॉरी. असं एकदम जवळ यायचं काम नाही. अरे मी जवळ कुठे येतोय? जरा माझ्यापासून. अरे बाबा मी लांबच आहे. सीमा सोडून गेली असं काय भारी पडलं तुला? स्वतःच्या आईचा थोडा तरी विचार कर यार. आणि अशी टीम बनवून दाखवू ना हे सारं गिरगावच काय अख्खा महाराष्ट्र गाजू आपण.
माणूस मेहनतीने पैसे कमवू शकत नाही तो समाजात काय, घरातही त्याला मान नाही, आणि ज्याला मान नाही त्याला घर सुद्धा नाही. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.